छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंसाठी केलेलं महान कार्य कोणी विसरू शकत नाही. म्हणून त्यांच्या आज पवित्र जयंती दिवशी आज माझ्या मतदारसंघामध्ये मागाठाणे ओम साई कॉर्पोरेट सोसायटीच्या सदनिका त्यांना वाटप करण्याचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची घरं वाचवण्याचं काम केलं. मराठी माणसाला एक जागा देण्याचं काम केलं. जनतेचा राजा म्हणून रयतेचा राजा म्हणून त्याला बोललं जातं. त्या प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा त्यांची मुंबईमध्ये घर असणं हे त्यांचं स्वप्न असतं आणि ते आज त्यांना 300 स्क्वेअर फीटचं घर, बाथरूम, झोपडपट्टी होती त्याच्यामध्ये बाथरूम, बेडरूम, हॉल असं सुंदर असं घर, त्या घरामध्ये जाऊन आज सुखाने राहू शकतात. 24 तास पाणी असत नाही. जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण दिसून येत आहे. मात्र तुम्ही एक आवाहन देखील केलेलं आहे की घरं विकू नका. आपली घर आहे जे पिढ्यानपिढ्या असतो, जे घर बनवलेलं असतं, लोक आज घर विकून मुंबईचे पालघर या दिशेने चाललेले आहेत, त्याबद्दल काय सांगतात? म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी निर्धार केलेला आहे की मराठी माणसांना मुंबईमध्ये जास्तीत जास्त कसं आणायचं. म्हणून तुम्ही बघत असाल 12,000 कामगारांनी त्यांनी घर दिली मुंबईमध्ये. आता बीईडी चालता विकास सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब करतात. ती सुद्धा मराठी माणसं आहेत. त्याच धर्तीवर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा लोकांना जास्तीत जास्त लोकांना इथेच राहण्याचा आम्ही त्यांना उत्स्फूर्त करत आहोत. मराठी माणसं काही गावी जायचं असेल किंवा बाबा काय कार्य आलं तर घर विकतात. म्हणून त्यांना विनंती केली गावची जमीन घरची इथली घर तुम्ही विकू नका. मुंबईमध्ये घर असणं हे फार महत्वाचं. पण अनेक भागामध्ये जे प्रोजेक्टमध्ये होणारा अडथळा, सरकारी कामामध्ये अडथळा होणारा, बिल्डर असो, विकास लोकांना घर देत नाही. मात्र अनेक लोकांना पात्र आणि अपात्रचा हा विषय मुद्द्याचा विषय आहे. त्यामध्ये लोकांना भरपूर त्रास होतो याच्यामध्ये पात्र करण्यासाठी. त्याबद्दल थोडस तकलीफ त्रास होतो, पण त्याचा पाठपुरावा व्यवस्थित केला तर मला खात्री आहे की जास्तीत जास्त पात्र करायचे प्रयत्न होऊ शकतात आणि पात्र होऊ शकतात. त्यासाठी तिथली असणारी कमिटी, तिथला असणारा विकासक, स्थानिक नेत्यांना बरोबर घेतात फास्ट काम होतं. म्हणून आमच्या इथे जे काही थोडीफार पात्र आहेत त्यांना आम्ही पात्र करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.